नमस्कार बघतो आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या पक्षीला घरामध्ये घेऊन येणे आहे अतिशुभ आणि तो कोणता असा पक्षी आहे जो तुम्हाला करोडपती बनवू शकतो। यासोबत आपण हे जाणून घेणार आहोत की सकाळी उठताच जर तुम्हाला यापैकी कोणतेही गोष्ट दिसून येईल तर समजून जा की तुम्ही आहात खूपच भाग्यशाली। वास्तुशास्त्राच्या अनुसार काही पक्षी असे असतात जे तुमच्या घरामध्ये आल्याने तुमच्या परिवाराला पूर्णतः बर्बाद करू शकतात। येथपर्यंत की गर्भवती महिलेसाठीही हे चांगले मानले जात नाही। हे काही पक्षी चुकून सुद्धा तुमच्या घरामध्ये येता कामा नये, नाहीतर तुमच्या घरावर याचा परिणाम वाईट होऊ शकतो। मानले असे जाते की या पक्ष्यांचे आपल्या घरामध्ये असणे हे खूपच अशुभ असते आणि तेथेच दुसऱ्या बाजूने पाहाल तर काही पक्ष्यांचे आपल्या घरात असणे हे खूपच जास्त शुभदायी मानले जाते। यांच्या घरात येण्याने व्यक्तीला खूपच लवकर अपार धन समृद्धीची प्राप्ती होते। बघतो प्रत्येक जण हेच इच्छितो की त्याचा दिवस फारच चांगला जावा, परंतु भविष्यामध्ये काय लिहिलेले आहे हे त्यांनाही माहीत नसते। तर अशातच ज्योतिषशास्त्रामध्ये काही असे संकेत सांगण्यात आलेले आहेत ज्यांनी त्या व्यक्तीचे भाग्य आणि त्याच्या दिवसांची गणना केली जाऊ शकते। या तर मग त्याच संदर्भात जाणून घेऊया। नंबर 1, सकाळी गणपतीची मूर्ती अथवा फोटोचे दर्शन करण्यासही शुभ मानले जाते। बोलले असे जाते की याने त्या व्यक्तीचा पूर्ण दिवस चांगला जातो। नंबर 2, जर कोणा व्यक्तीला सकाळ सकाळीच उठताच आजूबाजूस कोणते पक्षी अथवा सफेद फूल दिसून येते तर त्यास समजून गेले पाहिजे की त्याचा दिवस आता चांगला जाणार आहे, कारण की हे दोन्ही शांतीचे प्रतीक असतात। नंबर 3, ज्योतिषशास्त्राच्या अनुसार गोबर म्हणजेच गायीचे ताजे शेण अथवा हिरवेगार रान दिसून येण्यासही चांगले मानले जाते। याने नवनवी उत्साही लोकांशी भेट होण्याची संभावना बनून राहते। नंबर 4, सकाळच्या वेळी नारळ, शंख, मोर किंवा हौस दिसून येण्यासही चांगले मानले जाते। याने त्या व्यक्तीची उन्नती होत जाते, त्यासोबत त्याची टेन्शन मधूनही सुटका होऊ लागते। नंबर 5, सकाळी उठताच जर गायीचे दर्शन होते किंवा तिचा आवाजही कानावर पडतो तर समजून जा की तुमचा दिवस आता खूपच शुभदायी सिद्ध होणार आहे। हा धनप्राप्तीचा संकेत असतो। नंबर 6, जर सकाळी उठताच तुमच्या घराच्या अंगणामध्ये चिमणी चिवचिव करत असल्याची दिसून येते तर समजून जा की घरामध्ये आता खुशीचे वातावरण येणार आहे। नंबर 7, बऱ्याच वेळा घराच्या समोर गायीने सकाळ सकाळच गोबर केल्याने लोक परेशान असतात, परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये यास चांगला संकेत मानला गेलेला आहे। सांगण्यात येते की याने देवी माता राणी लक्ष्मी त्या घरावर अत्यंत प्रसन्न होते आणि घरामध्ये तिचे आगमन होते। नंबर 8, सकाळच्या वेळी नाचत असलेला मोर दिसून येणे हाही एक अत्यंत शुभ संकेत असतो। याने घरामध्ये सुख समृद्धी येण्यासोबतच आनंददायी बातमी मिळण्याची संभावना बनून राहते। नंबर 9, सकाळी झोपेतून उठताच आपल्या हाताच्या तळव्याला पाहिल्याने लक्ष्मी, सरस्वती आणि श्री हरिविष्णूंचे दर्शन होते, ज्याने धन, ज्ञान आणि सुख समृद्धीची प्राप्ती होते। बघतो काही पक्षी तुमच्या घरामध्ये चुकून सुद्धा येता कामा नये, नाहीतर तुमच्या घरावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो। मानले असे जाते की या पक्ष्यांचे तुमच्या घरामध्ये असणे हे खूपच अशुभ असते। प्राचीन काळापासूनच काही लोक काही पक्ष्यांना आपल्या घरात येण्यास शुभ आणि अशुभ मानतात। यात मग तुम्ही हे जाणून घ्या की ते पक्षी कोणकोणते आहेत जे की घरामध्ये आल्याने पूर्ण घराला कंगाल बनवतात, आणि काही पक्षी असे असतात जे तुमच्या घरामध्ये आल्याने तुम्हाला मालामाल करतात। यात मग त्यांच्या बाबतीत जाणून घेऊयात। शास्त्रांच्या अनुसार असे मानले जाते की जर तुमच्या घरामध्ये कबूतर किंवा मग छोट्या छोट्या चिमण्यांनी आपले घरटी बनवलेले आहे तर हा खूपच शुभ संकेत आहे। मानले असे जाते की त्या घरामध्ये माता राणी लक्ष्मीचा निवास असल्याचा पुरावा आहे। अशा घरामध्ये कधी समस्या येत नाही, तर उलट खुशी व आनंददायी वातावरणाचे अस्तित्व कायम बनत राहते। नंबर 1, घुबड। जर तुमच्या घरावर घुबड सारखे ओरडत राहते किंवा वारंवार एकाच दिशेला ओरडत राहते तर हा खूपच अशुभ संकेत मानला गेलेला आहे। असे मानले जाते की घरामध्ये एकदा दोनदा घुबड आल्याने घरामध्ये खुशी, सुख समृद्धी येते, परंतु तेथेच याच घुबडाचे वारंवार घरात अथवा घराच्या छतावर येऊन बसणे हे मात्र त्या घराच्या बर्बादीचे लक्षण आहे। नंबर 2, कावळा। कावळ्याचेही वारंवार घरात येणे किंवा तुमच्या घरी त्याचे घरटे बनवणे यासही चांगले मानले जात आहे, आणि तेथेच स्वप्नामध्ये कावळ्याचे दिसून येणेही कित्येक प्रकारचे संकेत देऊ शकते, जसे की स्वप्नामध्ये कावळ्याचा आवाज ऐकू येणे किंवा मग घरामध्ये कावळा बसल्याचे दिसून येणे हा काहीतरी कुठून वाईट बातमी येण्याचा संकेत आहे। नंबर 3, वटवाघूळ। पौराणिक मान्यतांच्या अनुसार जर घरामध्ये वटवाघूळ घुसते तर त्या घरामध्ये आजारपण, रोग, पीडा, बर्बादी आपले घर बनवू लागतात, आणि तेथेच अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की घरामध्ये वटवाघूळ घुसल्याने हसता खेळता कुटुंब परिवार तुटून उद्ध्वस्त होऊ शकतो, आणि त्या दिवसापासून त्या घरामध्ये नकारात्मक घटना घडू शकतात। नंबर 4, टिटवी पक्षी।
अशी मान्यता आहे की टिटवी ज्या दिवशी कोणाच्या घरावर अथवा दारातील झाडावर अचानकपणे राहू लागली तर कुठून तरी अचानक भूकंप येण्याचे संकेत बनून राहतात. कारण की टिटवी कायम जमिनीवरच राहत असते आणि जमिनीवरच आपली अंडी घालते. हिचे राहत्या घरामध्ये अचानक येऊन बसणे हा चांगला संकेत असत नाही. या तर मग आता पाहूया त्या पक्ष्याच्या विषयी ज्याचे आपल्या घरामध्ये येणे असते खूपच शुभ. बघतो लहानपणापासूनच आपल्या गोंडस डोळ्यांनी सर्वात पहिले ज्या पक्षीला पाहिले आहे ते आहे चिमणी, जिला आपल्या लहानपणातील सर्वात सुंदर अनुभव मानले जाते. लहानपणापासून ते आजपर्यंतच्या काळात आपण या लहानशा छोट्या चिमणीला पाहूनच तरुण झालेलो आहोत. या छोट्या चिमणीचा गोंडस आवाज हा कोणत्या सुंदरतेच्या वातावरणाला दर्शवितो. तुम्हाला सांगू इच्छितोय की ही चिमणी कधी घराच्या छतावर तर घराच्या उंबरठ्यावर, कधी बाल्कनीमध्ये जर तुम्हाला दिसून येते तर तुम्ही खूपच नशीबवान आहात. कारण की या छोट्या चिमणीची संख्या आजकाल खूपच कमी होत चालली आहे. परंतु यांचे घरामध्ये येणे हे अत्यंत शुभ असते. कारण की ही चिमणी जेवढी सुंदर आहे तेवढेच तिचे घरामध्ये येणे ही फारच मोठे लाभकारी मानले गेलेले आहे. ज्या घरामध्ये ही चिमणी असते तर ते घर खूपच सौभाग्यशाली असते. कारण की त्या घरामध्ये स्वयं साक्षात श्री माता राणी लक्ष्मी वास करते आणि तुमच्या घराच्या वास्तूचा संबंधही या चिमणीशी आहे. कारण की चिमणी तुमच्या घराच्या वास्तूला सुधारते. चिमणीचे आपल्या जीवनामध्ये किती महत्वपूर्ण स्थान आहे हे तर तुम्ही जाणतच असाल. बघतो श्री तुळशीदासजींनी राजा दशरथजींच्या घरामध्ये या चिमणीचा घरटा असण्याचा घटनेचं वर्णन केलेले आहे. वास्तुशास्त्राच्या अनुसार घरामध्ये उत्तर दिशेला आणि ईशान्य कोणामध्ये ही चिमणी जर आपले घरटे बनवते तर हे खूपच शुभ असते. त्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धीची वाढ होते. कुटुंब परिवारातील सर्व समस्यांच्या बाधा हळूहळू कमी होऊ लागतात. तसे तर कोणत्याही जागी ही चिमणी जर आपले घरटे बनवते तर हा चांगला संकेत मानला जातो. बोलले जाते की ज्या ठिकाणी या छोट्या छोट्या चिमण्या असतात तेथील वातावरण शुद्ध होऊन जाते. अशा प्रकारे जर कधीही तुमच्या घरामध्ये चिमणी आपले घरटे बनवते तर तुम्ही यास चुकून सुद्धा घरातून बाहेर काढता कामा नये. कारण की चिमणीचे राहत्या घरामध्ये येण्याने त्या घराचे 10 प्रकारचे वास्तुदोष आपोआपच समाप्त होऊन जातात. आणि तुम्ही असे ऐकलेही असेल की महाभारत काळामध्ये महाराणी कुंतीच्या महालामध्येही चिमणीने घरटे बनवलेले होते. वास्तुशास्त्र सांगते की चिमणीचे घरामध्ये येणे खूपच शुभ आणि मंगलकारी असते. हिच्या येण्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये मधुरता येते. बिघडलेली कामे बनू लागतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये सफलतेचे यश मिळू लागते. आणि जर ही चिमणी सकाळ सकाळी दिसून येते तर हा खूपच शुभ संकेत मानला जातो. कारण की याने तुमचा पूर्ण दिवस अजून अधिक सकारात्मक लाभ प्राप्त करून देणारा बनून जातो. तुमच्या प्रत्येक कार्यात यश प्राप्ती होऊ लागते. चिमणीला लक्ष्मीचे प्रतीकही मानले जाते. त्यामुळे हिच्या येण्याने तुमच्या जीवनामध्ये खुशींचे सुखदायी वातावरण भरभरून येऊ लागते. फक्त जर आपण दुसऱ्या बाजूने पाहण्यात जाऊ तर या चिमणीमध्ये खूप सारी रहस्य दडलेली आहेत. परंतु हिंदू धर्मामध्ये चिमणीचे घरात सरळ हस्ती येणे हे खूपच चांगले असते. शुभदायी घडू लागते आणि जीवनामध्ये यशांची प्राप्ती मिळू लागते. ज्या पण निष्फळ गोष्टी असतात त्या फळदायी सिद्ध होऊ लागतात. व्यक्तीच्या दैनंदिन कार्यांमध्ये आर्थिक लाभ मिळू लागतो. यांचे घरात असणे खूपच चांगले असते. त्यामुळे जर तुमच्याही घरामध्ये हा छोटासा चिमणी येत असेल तर तुम्ही खूपच भाग्यशाली आहात. तुमचे खूपच अभिनंदन आहे. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. कारण की तुमच्या घरामध्ये स्वयं धनाची देवी जगत लक्ष्मी आपला वास करून आहे. बघतो आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.